एकीकडे विठू नामाचा जयघोष होतोय तर दुसरीकडे बीडमध्ये मात्र वारकरी संप्रदायातील महाराजांचा वाद चव्हाट्यावर आलाय। थेट महाराजांवरच आरोप झाल्यानं खळबळ माजलीय। बीडच्या तपोभूमी इथल्या वारकरी संप्रदायाच्या संस्थानावर महाराजांसह 5 जणांकडून विद्यार्थ्यांच्या पालकाला खोलीत कोंडून मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। तर आम्ही मारहाण केलीच नाही हा कट नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांनीच रचलाय असं सांगत तपोभूमीच्या सत्यवान लाटे महाराजांनी आरोप फेटाळून लावलेत। नेमकं काय सुरू आहे पाहूया सविस्तर या व्हिडिओतून। बीडमध्ये वारकरी संप्रदायातील महाराजांचा वाद आता चव्हाट्यावर आलाय। बीडच्या तपोभूमी इथल्या वारकरी संप्रदायाच्या संस्थानावर सत्यवान लाटे महाराजांसह 5 जणांकडून खोलीत कोंडून मारहाण केल्याचा आरोप झालाय। विद्यार्थ्याचे पालक मनोहर कचरू वारे यांनी हा आरोप केलाय। तर आम्ही वारे यांना मारहाण केलीच नाही हा सर्व कट नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांनीच रचलाय असं सांगत आपल्यावरचे आरोप फेटाळून लावण्यासाठी तपोभूमीच्या सत्यवान लाटे महाराजांनी थेट पत्रकार परिषदच घेतली। यामुळे बीड जिल्ह्यात संप्रदाय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील चिखलीचे मनोहर कचरू वारे यांचा मुलगा बीडच्या तपोभूमी वारकरी शिक्षण संस्थेत सांप्रदायिक शिक्षण घेत होता। यासाठी 50,000 रुपये डोनेशनची मागणी संस्थानचे सत्यवान महाराज लाटे यांनी केल्याचं पालकांचं म्हणणं आहे। त्यापैकी 30,000 रुपये दिले, मात्र मुलांच्या काही अडचणींमुळे ऍडमिशन कॅन्सल झालं आणि त्यामुळे पैसे परत मागितले असं वारे यांनी म्हटलंय। त्यावर महाराजांनी अरेरावीची भाषा केल्याचं त्यांनी सांगितलं। ते म्हणाले, लाठ्या काठ्यांनी 5 जणांकडून संस्थानावरच्या खोलीमध्ये कोंडून मला मारहाण केली गेली। तिथं काय झालं ते वारे यांनी सांगितलंय, ऐकूया। माझा मुलगा आहे इमामपूरच्या खाली तपोभूमीमध्ये शिक्षणासाठी वर्क टाकलेला आहे। तिथे टाकल्यानंतर तो म्हणे 50,000 रुपये डोनेशन आहे, तर मी 30,000 रुपये त्यांना पेड केलेलं आहे। मग मुलगा न राहिल्यामुळे ते म्हणले घेऊन जा या मुलाला, तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पाठवलं त्यांनी। नंतर म्हणले पकवजन ते घेऊन जा, मग मी काल गेलो पकवजन ते आणायला। त्यांना म्हणलं महाराज मुलगा राहायला नाही, बाकीचे पैसे मला वापस द्या, आमची परिस्थिती नाही ती असं म्हणूस तर म्हणले चल तुला आतमध्ये पैसे देतो। आत गेल्यानंतर आतमध्ये 10-12 जण होते काठ्या घेऊन आणि रॉड घेऊन त्या रूममध्ये हॉलमध्ये मोठ्या। मग महाराजांनी एक कानसुला फाणली माझ्या तवर, तर बाकीच्याने असं राऊंड करून मारलं। इथं एक रॉड टाकला, इथं एक काठ्याने मारलं, इथं मारलं, छातीमध्ये दगड टाकला, पुन्हा मी बेसूत पडलो। नंतर त्याच्यानंतर एक जणाला फोन केला त्यांनी, याला बीडला नेऊन पोच करा। पुन्हा मला सुद्धा आल्यानंतर म्हणला जर कुणाला काही कळीशीन तर तुला इथं डोंगराच्या खाली नाही जाऊन द्यायचो आणि जीवच मारून टाकीन, माझ्याकडे लई गुंड आहेत असे असं म्हणून मला त्यांनी तिथून हे केलं। मग इथं आल्यानंतर मी इथं ॲडमिट झालो। सत्यवान महाराज लाटे आणि इमामपूरच्या खाली तपोभूमी म्हणून वाघदारा म्हणून तिथं नाव आहे त्या संस्थानला, तिथले महाराज आहेत लोक। आम्ही त्यांना असं देव म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि महाराजांनी असे जर करायचं म्हणल्यावर आम्ही लोकांनी जनताने कसं बघायचं, कसं यांच्यावर विश्वास ठेवून मुलं बाळ टाकायचे झालाय। पण अजून काही नाही। मागणी काय आहे? त्या महाराजाला अटक होऊन त्याला बी फाशीच द्यावं, त्याला बी असं ते महाराज जीव मारूस तर म्हणल्यावर काय महाराज आहे काय हो। विशेष म्हणजे वारे यांच्या पायावर, हातावर आणि पाठीवर मारहाण केल्याच्या खुणा दिसतायत। महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे असं सांगत कडक कारवाईची मागणी वारे यांनी केली आहे। महाराजांनी असे जर करायचं म्हणल्यावर आम्ही लोकांनी जनताने कसं बघायचं, कसं यांच्यावर विश्वास ठेवून मुलं बाळ टाकायचे झालाय। पण अजून काही नाही। मागणी काय आहे? त्या महाराजाला अटक होऊन त्याला बी फाशीच द्यावं, त्याला बी असं ते महाराज जीव मारूस तर म्हणल्यावर काय महाराज आहे काय हो। झालाय पण अजून काही नाही। मागणी काय आहे? त्या महाराजाला अटक होऊन त्याला बी फाशीच द्यावं, त्याला बी असं ते महाराज जीव मारूस तर म्हणल्यावर काय महाराज आहे काय हो। तर तपोभूमीच्या सत्यवान लाटे महाराजांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळलेत। ही मारहाण आम्ही केलीच नाही, त्याला कुणी मारलं हे आम्हाला माहिती नाही, मात्र हा कट नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांनीच रचलाय असा गंभीर आरोप सत्यवान लाटे महाराजांनी केलाय। यामुळे श्री क्षेत्र नारायणगड वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। आता जो प्रकार सध्या मीडियावर गाजत आहे, जो चाललेला प्रकार आहे, तो पूर्णपणे आमच्यावर लादला चाललेला आहे। याच्यामध्ये त्या पालकाचा आमच्या कोणत्याही प्रकारचा हानीमारीचा संबंध झालेला नाही। काल तो अचानक दुपारच्या वेळेला तो विद्यार्थ्याचा पालक आल्याच्यानंतर तो पायातील पादत्राणे न काढता आहे तसा जिथं मुलं अभ्यास करतात, जिथं गीता ज्ञानेश्वरी पाठांतर चालते तिथं तो शिरला, पक्वाजाची तोडफोड केली
आणि सगळे विद्यार्थीचा आरडाओरडा झाल्यानंतर मी पळत गेलो. मी विचारलं असं काय करताय तुम्ही? तर त्यावेळेला त्यांनी गलिच्छ शब्दामध्ये मला शिव्या देऊन पूर्णपणे त्याने सांगितलं की तू माझं कोणत्याही प्रकारचं वाकडं करू शकणार नाही. माझ्या पाठीमागं श्री क्षेत्र नगद नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज पूर्णपणे पाठीमागं उभा आहेत आणि तुझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू माझं कोणत्याही प्रकारचं वाकडं करू शकणार नाही. अशा गलिच्छ शब्दामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रयोग करून आणि विद्यार्थी बाबांना का बोलतोस असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी धक्काबुक्की केलेली आहे. पकवाज वगैरे फोडून आमचं आश्रमाचं गुरुकुलाचं बरंचसं काही नुकसान त्यांनी केलेलं आहे. हा तो गुन्हा खोटा आहे. त्याला जी हाणमार केलेली तो कुठं मार खाऊन आलेला आहे किंवा त्यांनी त्याला कुठं अगोदर मारहाण केलेली ह्याच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही, पण तो आरोप आमच्यावर केला जातोय. जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व महाराज मंडळी असतील, पंचक्रोशीतील व्यक्तिमत्व असतील, सर्वांना माहिती आहे आम्ही कसे राहतो, काय जीवन जगतो असं. आणि असं पशुतुल्य एखाद्याला हाणमार करणे आमच्याच्याने शक्य नाही आणि एका पण व्यक्तीला हे न पटणारी गोष्ट आहे, पटू शकणार नाही ही गोष्ट. आमच्याकडून ते झालेलं नाही. पण हे पूर्णपणे तो काल वेळोवेळी प्रत्येक शब्दामध्ये त्याचा शब्द होता की माझ्या पाठीमागं नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आहेत, तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही, तू काहीच करू शकत नाही आणि तुला कसं बदनाम करायचं हे ठरवूनच आलेलं म्हणे आम्ही. आमचं पूर्णपणे ठरलेलं तू काहीही करू शकत नाही असे त्याचे वेळोवेळीचे शब्द, त्याचेच शब्द आहेत ते. मग तो धुंद अवस्थेमध्ये होता, नशेमध्ये होता हे सांगता येणार नाही, पण त्याचे शब्द आहेत ते. मनोहर वारे हा त्या ठिकाणी आल्यानंतर सतत संभाजी महाराज यांचं नाव घेत होता. तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही, नारायणगड माझ्या पाठीशी आहे असं तो म्हणत होता, असं सत्यवान लाटे महाराजांनी म्हटलंय. त्यामुळे मनोहर वारे या व्यक्तीला पुढे करून आम्हाला बदनाम केलं जात आहे असा आरोपही सत्यवान लाटे महाराजांनी केलाय. संभाजी महाराज माझी चर्चा झाली नाही, कारण तो व्यक्ती नाव घेतोय. या विषयावर संभाजी महाराज माझं बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी बोलण्याचं कारण संबंध येणार नाही काही, कारण हा व्यक्ती नाव घेतो वेळोवेळी त्यांचं, आपण त्यांना कोणत्या आधारावर बोलणार? कारण आमची नगद नारायणगडावर श्रद्धा आहे, ते आमच्या अंतःकरणाचं देवस्थान आहे, हृदयाचं निष्ठेचं ठिकाणी नगद नारायणगड संस्थान आणि त्या नगद नारायणगड संस्थानचे ते उत्तराधिकारी आहेत. आणि याच्यामध्ये माझं प्रशासनाला, मीडियाला बंधू नाही आहे किंवा विनंती एवढीच आहे की त्या व्यक्तीचे तुम्ही कॉल चेक करू शकता. ह्याच्या पूर्णपणे याच्यामागे समोर प्रत्यक्ष बसून ऐकलेली व्यक्ती पण आमच्या साक्षीला आहेत आणि आमच्या वागदऱ्यातील जी बालगोपाळ मंडळी आहेत, विद्यार्थी सध्या अध्ययन गीतापाठ वगैरे करतात, ते पण सगळ्या मुलांनी ते वेळोवेळी त्याचे शब्द आणि गलिच्छ भाषेत बोलत असताना अजूनमधून तो प्रयोग असायचा की अधिकारीची भाषा करून मला की तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही, माझ्या पाठीमागं नारायणगडाचे उत्तराधिकारी. आता त्याच्या शब्दातून आणि त्याच्या त्या बोलण्यातून संभाजी महाराजांचा आणि कुमार महाराज ठोसर त्यांचा हात आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कॉलवर पण तुम्हाला ते मिळू शकणार आहे, असं काही नाही. दरम्यान ज्या विद्यार्थ्याच्या पालकांना मारहाण झाली आहे त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारे यांच्या फिर्यादीवरून सत्यवान महाराजांसह 5 जणांवर गुन्हा देखील दाखल झालाय. पण या घटनेच्या निमित्तानं बीडमधल्या वारकरी संप्रदायात नव्या वादाला तोंड फुटल्याचं समोर आलंय. हा वाद पुढे काय वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.